नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगतोय आणि ऑल महाराष्ट्राला सांगतोय बरं का, मी कुठल्या एका गावाला सांगत नाही. आणि हा GR 20 जुलैला आलेला आहे. आणि हा GR असा आलेला आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला, एका ग्रामपंचायतीला नाही, संपूर्ण ज्या महाराष्ट्रातील जेवढ्या ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीला 90 लाख रुपये देणार आहे महाराष्ट्र सरकार. तर ती कशासाठी देणार आहे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि तुमचं लक्ष पाहिजे, GR आलाय, पैसे आले, ती कुठं खर्च केलं, नाही डुप्लिकेट बिलं काढली, असले परत होणार असेल तुम्ही मला परत फोन लावला की आमच्या गावात भ्रष्टाचार झाला. तर ह्याच्यासाठी तुम्ही जागृत राहायला पाहिजे. तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघा, कशाचे इन्स्ट्रुमेंट काढले, बिलं बघा कशाचे काढले, आणि मग सांगतो तुम्हाला. मित्रांनो आता बघा, सांगतो तुम्हाला. GR असा आलेला आहे, प्रत्येक गावातील ग्रामपंचायत 90 लाख रुपये निधी येणार. गावाच्या विकासासाठी 90 लाख रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे. तर ते कसं मिळणार, कशासाठी मिळणार आहे? सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती ची सोय करण्यासाठी 15 लाख रुपये. बघा मित्रांनो, सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती त्याला 15 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर विकास कुठे गेला, 15 लाख रुपये झाले. शासकीय कार्यालयावरती सोलर बसवायचं असेल, शासकीय कार्यालयावरती सोलर बसवण्यासाठी 20 लाख रुपये निधी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 20 लाख रुपये निधी झाले. वाचनालय आणि बांधकाम, वाचनालय जर तुमच्या गावात लायब्ररी म्हणतो ना आपण, त्याला वाचनालय म्हणतात, त्यासाठी त्याचं बांधकाम करण्यासाठी किंवा त्याचे ऑफिस बनवण्यासाठी 20 लाख रुपये निधी आहे मित्रांनो. परत मित्रांनो दुसरं, मुला मुलींसाठी खेळासाठी, क्रीडा, कबड्डी, खो खो, इतर काय असेल ती खेळात भरपूर काय 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 त्यासाठी 20 लाख रुपये निधी आहे मित्रांनो. तर तुम्ही ह्याचा फायदा घ्या, गावातील युवकांनी खरंच मिळून फायदा घ्या. विकास कामासाठी एवढा निधी येणार, लक्षात ठेवा. परत तुम्हाला मित्रांनो, शासकीय जागेसाठी येणारा निधी 15 लाख रुपये निधी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे शासकीय काम कुठे तर तुम्हाला ग्राउंड वगैरे बनवायला त्याला 15 लाख रुपये निधी आहे. आणि प्रत्येक गावासाठी 90 लाख रुपये निधी, एवढा मोठा निधी येणार आहे. आणि प्रत्येक गावातील 1 ते 2 महिन्यात, म्हणजे 1 किंवा 2 महिन्यात हा निधी येणार आहे. तर आपल्या ग्रामसेवकाकडे जावा किंवा सरपंचाकडे जावा आणि त्यांना सांगतो आम्हाला GR द्या. जो आता 20 जुलैला, जो कालच्या 20 जुलैला जो GR आलेला आहे, प्रत्येक गावासाठी 90 लाख रुपये, तो GR ची कॉपी घ्या आणि सगळ्यांनी घ्या. आणि त्यात तुम्ही काम काय करणार आहे काय हे विचारायचं तुमची धमक पाहिजे, लक्षात ठेवा. आणि नंतर आपण बघतो कामं होतात का, इन्स्ट्रुमेंट बघा, इन्स्ट्रुमेंट चेक करा. नंतर मग डुप्लिकेट बिलं जोडणार, मग बिलं काढणार. 90 लाख रुपये म्हणजे चेष्टा नको मित्रांनो. अजून जर तुम्हाला जर माहिती काय पाहिजे असेल तर मला लाईक आणि कमेंट करा, मी तुम्हाला माहिती देतो. पण त्यासाठी तुम्हाला 90 लाख रुपये येणार आहेत आपल्या गावासाठी, त्याचा उपयोग चांगल्यासाठी झाला पाहिजे. नंतर आहेत ग्रामसेवक, सगळ्या ग्रामसेवकाला वाईट म्हणत नाही. नंतर काही ग्रामसेवक अडाणी सरपंचाला पैसे कसं खायचं हे शिकवतात, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जागरूक राहिला तर तुम्हाला निधी उपलब्ध होणारच आहे, ऑल महाराष्ट्राला निधी उपलब्ध होणार आहे. मग त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा कसा नाही तुम्ही ठरवा मित्रांनो. मी एवढंच बोलतो. आणि जर पुढे जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की देईन. अजून नवीन नवीन जर काय माहिती येणार आहेत त्या पण मी तुम्हाला इंस्टाग्रामवर शेअर करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.